लपवतो. सुप्रभात मित्र, आता आपण आलो आहोत स्वामी डोसा कॉर्नर. इकडे नाश्ता करून आपण आता जाणार मेहुल, आमचे हे शेट आहेत मेहुल शेट, यांच्या शेतावर जाणार आम्ही आणि तिकडे बाटी चोखाचा प्रोग्राम करणार आहे. आमचे मास्टर शेफ इकडे आहेत सन्नी चतुर्वेदी, ते आपल्याला बाटी चोखा बनवणार आहेत आणि राजकुमार त्यांचे असिस्टंट आहेत. तर मग ते बाटी चोखा बनवणार आहेत, ते तुम्हाला दाखवणार आम्ही कसं बाटी चोखा बनवायचं आणि कसं खायचं ते आम्ही तुम्हाला खाऊन दाखवणार. ते आता इकडे चहा पिऊन आपण निघूया मेहुलच्या शेतावर जायला. वज्रेश्वरी रोडवर आडणे म्हणून गाव आहे, तिकडे जाणार. हा बघा, हा कुठला रस्ता जाणारा, हा तो बडोदा एक्सप्रेस हायवे. हे बडोदा एक्सप्रेस हायवेचं ब्रिज आहे. हे गावातलं पिंपळाचा इथे देव आहे मस्तपैकी. इथे असं झोपायचं रात्री, गादी आणि टाकून मच्छरदाणी लावून मस्त. अशी वीटभट्टी आहे वसईमध्ये बऱ्याच ठिकाणी निर्मिती केली जाते बघ, दिसते ना बरोबर ते. वीटभट्टी मस्तपैकी ही वीटभट्टी आहे बघा. इथून विटा घेऊन मग त्याच्या बांधकामासाठी होतं. या वीटभट्टीचा एक प्रॉब्लेम आहे, शेतं सगळी खोल करून टाकली लोकांनी. ही टोमॅटोची शेती आहे बघा खाली, आणि हा जो रोड दिसतो ना तो बडोदा एक्सप्रेस हायवे आहे. इकडे तुरीची डाळ आहे, तो बडोदा एक्सप्रेस हायवे लावलेला आहे आणि इथे शेत कसं नांगरून ठेवलंय बघा मस्त. तळ आहे बघा. हा रस्ता खडबडीत असल्यामुळे कॅमेरा धड पकडता येत नाही. हे बघा इथे दाखव, या साईडची शेत, ही बघा शेत गावातली. चहा आहे का तुमच्याकडे? चहा मिळेल का? चहा बनवाल चहा? किती? 4-5 जण आहेत? 5 जण आहेत, 5-6 चहा. हा हाय मेहुलच्या शेतावरचा रोड आणि आपण आता मेहुलच्या शेतावर आलो आहे. गावामध्ये आडणे गावाचं नाव आहे, आडणे. आणि आपली कार आहे आणि इथे आता खाली हे दिसतंय ना, इथे आपण चहा पिणार मस्तपैकी, चहा बिस्किट, आणि मग जाऊया शेतावर. चला तर मग बघूया गावातलं घर. हे आहे गावातलं घर मस्तपैकी छानपैकी. हां, चहाचा आनंद घेऊ. आपण जाऊया. खूप जवळ आहे. हे असं छोटंसं मस्त दुकान आहे, छानपैकी बिस्किट आहे तिकडे. ही अशी मस्त सुंदर झाडी आहे बघा. इकडे सदाफुलीचं झाड आहे. हे आहे जास्वंदीचं फुल मस्त. ही तुरडाळीची शेंग आहे, ही तुरडाळीची शेंग आहे आणि त्याची आता फुलं आली मस्तपैकी. मी पहिल्यांदाच बघितलं बाई. आणि या चहा आणलाय मावशीने मस्तपैकी. आपण चहाचा आस्वाद घेऊया. हे आमचे कातोड आलेत बैलगाडी घेऊन मस्तपैकी. पोरं बैलगाडीतून मस्त फिरून आले झकासपैकी. कसं वाटलं बैलगाडीत भाई? बैलगाडीत लय भारी वाटलं, मस्त आहे ना. नमस्कार. नमस्कार. हे आमचे कातोड साहेब, हे आता बैलगाडी घेऊन आलेत. जीवा शिवाची बैल जोडा. ते जंगलातून कशी बैलगाडी घातली बघा, ते मस्त बैल.
इकडे आपल्या गाड्या लागत दोन्ही आणि हे असं जंगल एकदम खतरनाक मेहूलच्या शेतावर. आणि हे आहे मेहुलचं शेतघर आणि हा आजूबाजूचा परिसर. हा हे आमचे प्रदीप चतुर्वेदी आता बैलगाडी चालवायचा प्रयत्न करतात. गाडीवरून बैलगाडीवर आले. त्यांचं प्रमोशन झालंय. हा बिन बैलाची गाडी चालवायची, आता बैलाची गाडी बैल चालवतोय. साहेबांचा पोट कसं हाकली बिन बैलाने गाडी हाकली तसं आहे. आणि हे असा आजूबाजूचा परिसर आहे मस्तपैकी. हा इथे तुम्हाला धाडधाड धाडधाड आवाज येतोय ना, तिकडे क्रशर आहे, क्रशर त्याचा आवाज येतोय. कातोड काका कसा आहे तुम्ही? जवान काका म्हणतो तुला. कातरोड आपल्यापेक्षा जवान आहे भाई. हे मेहुलचं शेतघर आहे. त्यांनी काय रिपेअरिंग केलं नाही आहे अजून. हां हा बघा, हा ब्रिज गेला इकडून मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेचा ब्रिज तुम्हाला दाखवतो इथून. ह्याच्या शेतजमिनीतून गेलाय थोडा. नंतर काढलाय का आता? हा रस्ता नंतर काढला. हा इथपर्यंत जागा होती तुझी? आता इथे बाई खांब टाकला. हा हा इथे इकडनं जाणार. हा हा बरोबर. हा ह्या ब्रिजचं मस्त सपाट बनवलंय. हे बघा मस्त ब्रिज बनवत आहेत आणि एवढी कशी जमीन सपाट केली बघा. हा तिथे दूरवर दिसतो ना तो ब्रिज आहे, असा इकडून येणार आणि असा इथे पुढे शेतात तो असं इकडनं काम चालू आहे ना. हे जे ब्रिजचं इकडून हे असं इथून इथे समोर तिकडे दिसतंय तुम्हाला तिथे तिथपर्यंत असा तो रस्ता राहणार स्ट्रेट गावातून. हा मुंबई दिल्ली रोड आहे, बडोद्याला पण जाणार तो असा रोड आहे मस्तपैकी. आणि हे आमच्या मेहुलचं फार्म. बाटी चोखा, बाटी चोखावाले इथे चुलीसाठी जागा शोधतायत. जागा मिळालेली आहे आणि मस्तपैकी चूल बनवली आहे ह्यांनी. बघा कसं बनवलंय, होम करण्यासारखं बनवलंय मस्त. ह्याच्यात बाटी चोखा करणार आहे. आता तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो नंतर कसं बाटी चोखा बनवतात ते. इंजिनियर आमचे बरोबर बनवलंय. हे कशाला सिल्वर? आपल्या वस्तू सगळ्या याच्यावरच. ओके. आबा बाटी चोखा कसं बनवतात हे आमचे हेड शेफ आहेत सन्नी चतुर्वेदी तुम्हाला सांगणार. बोला. ह्याच्यामध्ये कसं आहे की हे फॉईल ह्याच्यासाठी लावतात हा की बाटी चोखामध्ये कुठलीही गोष्ट जी आहे हा सगळ्या गोष्टी सगळ्या पदार्थ जे आहेत ते भुजून करतात. बरोबर. भाजून 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 ओके. सगळ्या गोष्टी टोमॅटो पण भाजून, ओके, बटाटा भाजून, ओके, वांग भाजून, हा सगळं भाजून करतात. बरोबर. आणि म्हणून ते सगळं घाण नको म्हणजे माती नको लागायला ओके. म्हणून त्याच्यावर सिल्वर फॉईल लावून टाकतात. बरोबर. म्हणजे ते त्याच्यावर माती वगैरे काय लागणार नाही. मग भाजताना सिल्वर फॉईल जळणार नाही? नाही सिल्वर फॉईल नाही जळणार. नाही? अरे वा, ते भारी. तर हे असं आहे. आणि आता ते कसं करायचं म्हणजे ते प्रोसिजर काय? आता पहिलं काय हळू- करणार? सगळंच एकत्र सांगत नाही. पहिलं हळू- काय करणार असं? पहिले सगळ्यात पहिले शेणाच्या ज्या गोहरी आहेत हा ते ह्याच्यावर डोंगर बनवणार हा शेणाच्या गोहरींचा. बरोबर. त्याच्यावरती सगळ्यात पहिले वांगे हा वांगे लावणार. वांगे मस्तपैकी भुजणार. हा नंतर मग सगळ्यात शेवटी जेव्हा
आग जेव्हा थंड होऊन जाते हो. त्याच्यावरती पिठाच्या पाटी हा गोळे गोळे पिठाचे गोळे पिठाचे गोळे जे गव्हाचे असतात, पिठाचे गव्हाच्या गोळे पिठाचे त्याच्यामध्ये फिटिंग कणिक असतं. कणिक हा भिजवून. त्याच्यामध्ये स्टफिंग त्याच्यामध्ये मसाला काय स्टफिंग भरलेलं स्टफिंग काय असतं. स्टफिंग करणार ते सत्तू आणि कांदा वगैरे सगळं सत्तू म्हणजे काय चण्याचं पीठ चण्याचं पीठ हा आणि कांदा चण्याचं पीठ कांदा हा मिरची सगळं त्याचं बनवून आणलेलं आहे. हा मग एक प्रकारचा तो ते बघा, मसाला तेव्हा मध्ये तिकडे stuffing. बघा मध्ये झुंज लागली बघा ही झुंज बघा तेवढा लाईव्ह आहे हे live आहे. लाईव्ह झुंज ही लाईव्ह झुंज बघा ही झुंज लावले बघा जोरदार ही अशी झुंज तुम्हाला कधी बघायला मिळेल का बघा हा पुढे सन्नी आपला ब्रेक झालेला काल ओई कैसे ले की रहा ब्रेक झालेला पुढे बोल काय बुजून ते तू काय काय करून आणले घरून घरून फक्त मसाला स्टफिंग कसा केला स्टफिंग तो? आणलेलं आहे मसाला कसा बनवला तो चण्याचं पीठ सत्तू आणि कांदा हा आणि त्याच्यामध्ये एक लोणचं हा. असतं जे मिरची लोणचं जे ओके. नॉर्थला बनवतात ओके त्या लोणचं पण टाकतात त्याच्यामध्ये ओके. आणि राईचं तेल हा. थोडस हा. आणि ह्या सगळ्यांना मिक्सचर बनवतात ओके ते मिक्स करून उकडतात? नाही नाही मग? काहीच हा, नाही ते काहीच mix नाही फक्त करायचं. मिक्स करून आणलेलं ओके. आहे आता ते स्टफिंग हा. चण्याच्या पिठामध्ये गोळ्यामध्ये भरून कणकीच्या गोळ्या ह्याच्या हा गव्हाच्या गव्हाच्या गोळ्यामध्ये ते भरणार भरणार. स्टफिंग आणि मग ते गोळे वांग्याच्या वर ठेवणार आणि नंतर भाजणार. शेवटी हा. जेव्हा शेणाचे हे असतात ना जळून गेल्यानंतर फक्त हलके कोळसा. हा कोळसा सारखा होतो ना हा, तेव्हा. तेव्हा त्याच्यावर ते त्याला बरोबर ते भाजायचं भाजायचं. आणि मग खायचं कसं हे मग बाटी. चोखा हा. आणि डाळ चोखा म्हणजे वांग बटाटा त्याचं मिक्सर त्याचं मिक्सर त्याचं भरता बेसिकली वांगचं भरीत जे भरीत असतं वांग्याचं भरीत. तेच प्रकार आहे ओके फक्त थोडा वेगळा आहे ओके थोडंसं- आता हे आपण प्रत्यक्ष बघूच करताना हा. पण एक तुम्हाला साधारण कल्पना यावी कसं करायचंय म्हणून तुम्हाला पहिलं सन्नी साहेबांना आणि तुम्हाला हे सांगितलंय फक्त बाहेरच बनवतात बरोबर हे घरात बनवू शकत नाही. घरामध्ये पण बनवण्याचा अशी आग लावली तर तुमचं घरच जळून जाण्याची शक्यता आहे तर घरात हा प्रयोग करू नका कोणी घराच्या बाहेरच करा आणि लांब करा जिथे आग लागणार नाही. हा आणि असं शेतघर असेल कोणाचं तिकडे करा क्या कर रहा है तू राजू असं निघणार आहे का ते तुझ्या आटा अरे भांडण असं फाटलेली सिल्वर फॉईल आणले बघा हे असं भांडल्यामुळे त्या पदार्थाची टेस्ट वाढते म्हणून हे आधी भांडायला लागतं नंतर पदार्थ बनवायचे व्यवस्थित त्याच्याशिवाय त्याची टेस्ट नाही होत. आता तुम्ही बघितले हे दोघं कसे भांडत होते तशी आमची पण झुंज होणार आहे थोड्या वेळाने तुम्हाला बघायला. मेहुलला मारणार आहेत आम्ही त्या गोणीमध्ये बांधून बांधून हे शेट ना त्यांच्याच शेतावर तर हे नंतर आहे शेवटी लास्टला आहे याच्यावरती गोणीमध्ये बांधून प्रोग्राम ठेवलाय जळण्यासाठी तर ठेवायचं आता हे आमचे चीफ शेफ आहेत प्रदीप सन्नी चतुर्वेदी यांची मदत करतायत प्रदीप चतुर्वेदी हे दोघं भाऊ आहेत भाई भाई का प्यार आएगा तो बीच में भी ये इसमें आटा भुनेंगे ही बोलते ना हा हा? हा, म्हणजे पीठ भिजवणार आता मराठीमध्ये थोडक्यात हा आता याच्यात गव्हाचं पीठ भिजवणार पीठ आणि मळणार. तोंडातलं तुमच्या उडणार नाही असं बघा जरा हो. तुम्ही. हा. आम्हाला सगळ्यांना खायचं ब्राह्मण लोकांना आणि सगळेच ब्राह्मण आहे आपण इथे सगळेच ब्राह्मण तर ही आता मिळून सारखं करू नका हा ए, पहिलं धोया रे हात में हे आता गव्हाचं पीठ हे थाळीमध्ये घेत आहे डब्बूशेट आमचे आणि ते आता भिजवणार जसं आपण पोळी करताना कणकीचं पीठ भिजवतो तसंच फक्त मला वाटते थोडं हे घट्ट भिजवायला लागेल हो तेवढं पातळ नाही भिजवायचं ह्याचं जे पीठ असतं ना हा ते थोडं जाड असतं जाड असतं ओके थोडस हा म्हणजे एकदम पोळीसारखं बारीक नाही करायचं ते थोडंसं जाड दळायचं ते जाड दळल्यामुळे त्याला एक रफनेस येतो टेक्स्चर येते टेक्स्चर तर हे एवढं पाणी घ्यायचं पिठाच्या हिशोबाने जास्त घ्यायचं नाही नाहीतर मग पातळ होईल पीठ आणि पातळ झालं का मग परत पीठ टाक परत पाणी टाक परत पीठ टाक परत पाणी टाक असं होतं एकदम कम पाणी टाका हा पाणी कमी टाकलंय आता हे बरोबर असं मळा देखिए मला अच्छे से अच्छे से आवाज आला होता हाँ अरे वो घर पे करता है सन्नी तू अकेला थोड़ी करता है घर का काम वो भी तो करता है और थोड़ा थोड़ा पानी डाला थोड़ा थोड़ा एकदम थोड़ा और कड़क आटा चाहिए थोड़ा हाँ ज्यादा ये नरम नहीं होना चाहिए एकदम असा कडक थोडासा हा पीठ मळायचा असते जास्त नरम करायचं नाही चपातीसारखं कारण त्याचे गोळे झाले पाहिजे आणि ते बसले नाही पाहिजे जर तुम्ही पातळ पीठ केलं जास्त पाणी टाकून तर ते गोळे बसतील आणि मग ते आडवे होतील ते असे गोळे गोल राहिले पाहिजे म्हणून ते कडक पीठ बनवायचं
असं आहे ते समजलं डब्बू. हो हां, तर मग डब्बू शेट आमचे करतात. पाणी टाक बघायचं. हां आया तर ह्यांचं पीठ मळून होईपर्यंत आमचे मालक काय म्हणतात बघून. या दोघांची झुंज लागलेली म्हणून त्यांना लांब लांब बांधलंय आता, तरी पण तसे जवळच आहेत. हे 4-5 इंजिनियर तिकडे ते भाजण्यासाठी सिल्वर फॉईल लावून तयारी करतायत. डायरेक्टर भरपूर जण आहेत, काम करणारे कमी आहेत. डायरेक्शन द्यायला भरपूर जण आहेत तिकडे. हा इकडे का हे बघा डायरेक्टर, हे बिनकामाचे डायरेक्टर. हे बाटी चोखासाठी इथे फोम करायची तयारी करतायत शेकोटी, त्याच्यामध्ये लावणार. डोंगरच बनवायचे. हा तर ही आता एकावर एक लावणार. ठेवायचं. त्या ज्यादा शेणी बडा नहीं आणल्या. होता नहीं, ज्यादा बडा. शेणी आणल्या कुठून? शेणी कुठे मिळाली? मायकल फुटाडो. हा मायकल फुटाडो शेणी. आणि ते तबेला एक हा. रुपये एक रुपये. हो 1 रुपयाला अमेझॉनला 30 रुपयाला एक आहे, 300ला 6 भेटतात. अमेझॉनला 300ला एक आहे. बरं ते घरात जाळण्यासाठी घेतात लोक, शेकोटी करायला नाही घेत. ते घरामध्ये चांगलं असतं ना जाळलेलं म्हणून घेतात त्याचा दूध. तर हे गोबर असतं, गोबर म्हणजे गाईचं शेण. गाईच्या शेणापासून या शेणी तयार केल्यात आणि त्यांनी ते बाटी चोखा बनतं. कोळसा बिळसा चालत नाही ह्याला, ह्याला हे असं शुद्ध गाईचं शेण पाहिजे. तर तो एक आपण प्राणीची हत्या त्याच्यामध्ये औषधी तत्व असते, त्या औषधी तत्वामुळे ते अजून नो चांगलं. एनिमल्स वेअर हार्म. हां बस या फिल्ममध्ये कोणत्याही प्राण्याला इजा करण्यात आली नाहीये खाल्लं पण नाही आणि खाल्लं पण नाही नाही. आणि इजा हे सर्व पूर्ण व्हेज आहे. काल घेतलं थंड झाले नरम झाले. रचून होईपर्यंत त्यांच्या शेणी आपण बघूया डब्बू शेटनी कसं मळलंय पीठ. बरोबर मळलंय का? हां बरोबर मळलंय. मळणं चालू आहे, मेहनत करतायत. त्यांचा घाम पुसा नाही तर याच्यात पडेल. थंडी आहे, थंडीमध्ये घाम येणार. हे लसूण सोलतायत आणि लसूण सोलून मग ते वांग्यामध्ये लसूण घुसवणार आणि मग वांग्याला राईचं तेल लावणार. ते राईच्या तेलचं आपण नाही, खाऊ बस, बस, शकणार का ते बस. बघा. चांगलं लागतं. आईचं तेल कळणारच ना तुला. तर आणि, नक्की टेस्ट आग कशी लागेल लागेल की बघून नंतर चाललं खायला. नाही. काय की बैगन तर हां, राईचं तेल तर लावून वांग्याला मग ती भाजणार लसूण आतमध्ये घुसवून. एवढा क्रूरपणा, किती क्रूरपणा. वांग्यामध्ये लसूण घुसवणार आणि त्याला भाजणार. एवढा टोमॅटो पण क्रूरपणा. भाजायचे. एकदम पिशवी काढायला पाहिजे रे, कचरा. आणि हे मस्त असं पीठ मळता येतं. इकडे साफ करायचं. आयुष्यामध्ये पहिल्यांदा राजू इधर बैठ जा. कडक करणे, कडक हा परत ड्रॉप केला. ही त्याच्या शेतघराची पडवी आहे मस्तपैकी. आणि इथे अशी सर्व तयारी चालू आहे बाटी चोखाची. बाटी चोखा म्हणजे वांग्याचं भरीत आणि चोखा म्हणजे वांग्याचं भरीत आणि बाटी म्हणजे हे गहू आहेत, त्या गव्हाच्या पिठाचे गोळे ते भाजायचे, त्यात स्टफिंग टाकून ते असं एकत्र खायचं. तर आता बघूया हा प्रयोग किती सक्सेसफुल होतोय. तुम्हाला खाऊन सांगतो आम्ही कसं लागतं. ही आहेत वांगी जी आता आपण भाजणार आहे आणि आता ही शेकोटी इकडे तयार आहे बघा. हे पेटवायला, त्याच्यामध्ये पेटवून मग त्याच्यावर ही वांगी भाजणार आहे. ही बघा ही शेकोटी अशी मस्त तयार आहे, शेणाचं गहू शेण. तर ह्याच्यावर आता इथे पोतं भरून आणलेलं होतं, त्याच्यावर आता ही वांगी भाजणार तेल लावून त्याला मस्त. पीठ मळतोय हा. हे पीठ जास्त झालं का पाणी टाकतो? पाणी जास्त झालं का पीठ टाकतो? समजत नाहीये त्याचं. तो करतो ना त्याला कशाला हा ह्याच्या पलीकडे रे. नाही डाळीला पण लागेल ना. डाळ बनवायचं ते असं घट्ट मळायला लागतं पीठ. बघा कसे मळतायत. मळण्याचं पण एक स्टाईल आहे, त्याच्यात पण एक डिझाईन तयार होते. अजवाइन वगैरे डाला था क्या रे रमेश? हाँ? अजवाइन ये वो सब क्या भाई रे, वो आटे में? नहीं है कुछ. नहीं नहीं उसमें नहीं, वो है क्या हुआ है? हे आता भाज्या सर्व धुत आहेत स्वच्छ. टोमॅटो
आणि कसली मिरची म्हणतात त्याला, ढबू मिरची. पण हे चोख्याचं नाही आहे, कॅप्सिकम इंग्लिशमध्ये हे डाळसाठी आहे. हा, हे डाळसाठी. हा, हे चोख्यामध्ये टोमॅटो. पाणी डाल थोडा. हे करायचं, पेटवायचं. ते पेटवायचा प्रयत्न करतायत पण त्यांना काय जमतं असं दिसत नाही. शेवटी मलाच करायला लागणार आहे, यांच्यानी काय होणार नाही आहे. आणि इकडे चालू आहे भाजी कापायचं काम. मी इकडे काम करतोय ते दाखव. आणि हा बघा किती क्रूरपणे वांग्यामध्ये चाकू घुसवतो. इकडे मी काम करतो ते दाखव. देव लसूण का तुकडा दो. रमेश पांडे फार मोठं काम करतायत, जे बाटलीला झाकण लावण्याचं मोठं मेहनतीचं काम त्याने केलं. सोललेले असतील ना, जमलेले आहेत ते, एकदम घाम निघालेला आहे त्यांना. आणि मला बिनकामाचा घाम निघाला आहे. नख घुसवून त्याला टोचून वाटण्याला टोचून ह्याच्यात लसूण टाकायचं. ह्याच्यामध्ये ओके. होल्स मध्ये लसूण टाकून हे असं केल्याने वांग आतमध्ये पर्यंत शिजतं, भाजलं जातं. ओके. मध्ये पर्यंत त्याची हे जाते ना, झळ जाते. ही पूर्वीच्या काळी अशी बैलगाडी असायची माझ्या लहानपणी. आणि अशा बैलगाडीतून आम्ही मस्त बागेत वगैरे जायचो. म्हसळा म्हणून माझी आत्ते राहते म्हसळ्याला, श्रीवर्धनजवळ. तिच्याकडे अशी बैलगाडी होती आणि तिचे मिस्टर आम्हाला बैलगाडीतून रुद्रवटची बाग म्हणून तिकडे होती सुपारीची त्यांची, तिकडे न्यायचे फिरायला. तर अशी बैलगाडी असते. हे कशी आहे मस्त बैलगाडी. हे आता तुम्हाला शहरामध्ये कुठे बघायला मिळणार नाही, तर ते तुम्ही गावातच बघू शकता बैलगाडी. आणि हे आमचे बैलोबा दिसतात. तर अशी असते बैलगाडी, पूर्ण लाकडाने बनलेली असते. आणि त्याला ही जे आहे हे लोखंडाचं लावलेलं असते हे, आणि हे लाकूड आहे. तर अशी बैलगाडी बनते. इकडे जोरदार कार्यक्रम चालू आहे पीठ मळायचा. आणि आग पेटवण्यासाठी भरपूर डायरेक्टर प्रयत्न करतात. अजून काय स्ट्रगल चालू आहे, अजून काय जमत नाही. माचीस संपली पण आग पेटत नाही. अरे काय करायला लागेल माहिती आहे रमेश, असं 1-2 शेणी काढून आतमध्ये तसंच केलं. डबल आयडिया केली आहे ती, तर मी शिकवला तर त्याने मग आयडिया सांगितली. तर असं पेटवल्याशिवाय, हां असं पेटवायला लागेल, त्याशिवाय नाही पेटणार. आणि त्याच्यावर शेणी ठेवत आहे. एक जळलं तर पाहिजे ते पहिले. एक शेणीच्या पेपरवर ठेवा. चिमटाला रमेश, चिमटा गरम करून जो घर. हे पीठ मळायला केवढी मेहनत करतात बघा आमचे शेठ. पूर्ण जोर लावून पीठ मळतायत. ते यांच्या मेहनतीची दाद द्यावी लागेल भाई. हा, हे सच्चिदानंद चतुर्वेदी हे भाजी कापण्यामध्ये एवढे एक्सपर्ट का झालेत तुम्हाला वाटेल, तर त्यांना दररोज घरी भाजी कापून द्यावी लागते बायकोला. काडीची पेटी, शेणी, गवत सगळं असून ह्यांना आग पेटवता येत नाही. आणि हे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात भाटी चोका करून. युट्यूबवर फक्त बघून आल्यात. युट्यूबवर तुझ्यासारखे व्हिडिओ सर्व बनवतो तू, तेच लोक बघतात आणि येतात. मग त्यांना वाटतं करण्यासाठी डाळ भिजवण्याचं काम चालू आहे. डाळ धुवून घेत आहेत आणि यांनी मस्त लाकडं तोडून आणलेत चुलीसाठी. तिकडे एक चूल लावणार. कातोड, हां कातोडला सांग डाळ भात करायला. कातोड डाळ भात बनव मस्त. कारण की बिना कांदा लसूणचं पण एक बनवायचं. डाळाला प्रॉब्लेम नाही आहे, डाळचं सॉर्ट आहे सगळं, सगळ्या गोष्टी सॉर्ट आहेत डाळीच्या. हा तिसरा गोळा मळायला घेतलेला आहे बाई. हे पाणी घ्या रे बाळांनो. चतुर्वेदीजी कसं वाटतंय पीठ मळताना? एकदम आनंद आहे. आनंद मंगलम. आनंद पाणी घालू याच्यात. हा बरं. ही डाळ आणि राईस करण्यासाठी चूल जळवलेली आहे मस्तपैकी.
का तोडणी. हे आग फुकट जाते, लवकर ठेवा याच्यावर. हे बैलगाडीला मस्त बैल जोडलेत आणि आता बैलगाडी निघणार आहे इथून. बैलगाडी निघाली आहे. आग गेला इसको. राजू शेठ आमचे भाजण्याचा प्रयत्न करतात टोमॅटो. स्वतःला भाजून घेऊ नका म्हणजे. ही वांगी लावलेली आहेत भाजण्यासाठी बघा. वांगा आणि टोमॅटो मस्तपैकी भाजत आहेत इकडे. हा तिसरा गोळा झालाय तयार. आता तीसरा गोळा तयार झाला. नहीं सर नहीं, वो गोले तो फटाफट बन जाएंगे, उसका कोई इश्यू नहीं. हे टोमॅटो बघा कसे मस्त भाजले गेले आता ह्या भट्टीमध्ये. ते टोमॅटो भाजले गेलेत आणि आता बाकी वांगी भाजतायत ते. आणि त्यासाठी आता बाटी भाजायला पण लागणार आहे, विझवू नको. दुसरी टाक शेणी अजून सूख्या सूख्या. ये बैगन निकालने का तू बोल रहा है क्या? नहीं इसके ऊपर डालो, थोड़ा और होने दे. निकालो. ये देखिए हो गया. ही वांगी अशी मस्त भाजली गेली आहेत बघा, करकरीत एकदम. आता ही वांगी सोलणार आणि मग त्याचं भरीत बनवणार. आता हे बटाटे भाजायला लावले त्याच्यात. आधी बटाटे टाकणार, वरनं शेणी टाकणार आणि मस्तपैकी भाजणार. आग जळत नव्हती तर भरपूर प्रयत्न करून आमच्या राजू शेठनी आग पेटवलेली आहे आणि आता हे बटाटे भाजण्याचं काम चालू आहे. मस्तपैकी छानपैकी त्याला छानपैकी आता भुजणार. त्याला भुजणार म्हणजे भाजणार. यूपीच्या भाषेत भाजण्याला भुजणं म्हणतात, त्याच्यामुळे मी पण म्हणायला लागलोय भुजणार भुजणार. ही मैत्रीची संगतचा परिणाम आहे हा. परिणाम आहे. तर हे उत्तर प्रदेशातली अतिशय फेमस अशी डिश आता बनते आहे आणि तुम्ही फार नशीबवान आहात, तुम्हाला ही बनताना बघायला मिळते आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे इंटरेस्टिंग. ये दुनिया इधर उसके पीछे लगी है, चोखा भट्टी के पीछे, और ये मैच के पीछे लगा है भाई. ये मैच देखिए. नो इसको कुछ नहीं पड़ी है. आता जे मगाशी पीठ मळून झालं होतं त्याचे गोळे बनवायचं काम सुरू केलेलं आहे. परथन पेपर पे निकाल लो. आणि मोदकासारखं ते सन्नी शेट करतात होतं, त्याच्यामध्ये ते सारण भरणार, मग भरून आणलेलं आणि मग ते परत भाजणार तिकडे. आमचा एक मित्र जो आहे तो कांदा लसूण खात नाही, त्याच्यासाठी त्याचं वेगळं आणलेलं सारण आहे ज्याच्यामध्ये कांदा लसूण काहीच नाही. त्याला ऍक्च्युली काहीच द्यायला नाही पाहिजे, परंतु आम्ही देतोय. आम्हाला दया आली. हा, तो फक्त मोबाईल बघतोय, काम काय करत नाही. आणि पीठ कसं मळलं ते सांग. एकदम मस्त. हा, पीठ एकदम भारी मळलेलं आहे, छानपैकी खूप मेहनत घेतलेली आहे आपण त्याच्या मागे. आणि डब्बू शेटनी त्याच्या मागे भरपूर मेहनत घेऊन हे पीठ मळलंय आणि आता हे मोदक सारखं तयार करत आहेत. हे झाले. या सारण मध्ये काय काय आहे सन्नी?
चण्याचं पीठ, चण्याचं पीठ पुढे, कांदा, लसूण ह्याच्यामध्ये नाही आहे पण दुसऱ्यामध्ये आहे. कांदा, लसूण, चण्याचं पीठ आणि लोणचं पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. उत्तर प्रदेशातलं विशेष असं एक लोणचं टाकलेलं आहे त्याच्यात. हे जे सिक्रेट रेसिपी आहे ती आम्ही सांगणार नाही. आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूणचा विशेष नाहीये, कारण हा एक आपला जो मित्र आहे तो पूर्ण जैन आहे आणि त्याच्यासाठी हा स्पेशली सेवा आम्हाला करावी लागते त्याच्यासाठी. आणि म्हणून एक 4-5 असे जे बनवणार हे विशेष त्याच्यासाठी. आणि नंतर मग इतर मित्रांसारखी बनवणार आहे आणि मग त्याचा तुम्हाला नंतर सांगणार रिव्ह्यू. धन्यवाद. ठीक आहे ना? बरं अच्छा आग थंड हो जाईल ना. आता जरा धांदल झाली आहे, आग तिकडे पेटली आणि गोळे आमचे अजून तयार नाही आहे, त्याच्यामुळे थोडी धांदल झालेली आहे. गिलाय ना भाई, प्रयत्नांची शर्त चालू आहे लवकर गोळे बनवायचे. हे वांग भाजलं गेलेलं आहे आणि हे टोमॅटो भाजले गेलेले आहे. बटाटे भाजण्याचं काम चालू आहे तिथे आणि तिकडे गोळे बनवायचं काम चालू आहे. त्या चुलीवर तिथे डाळ ठेवलेली आहे चुलीवर. तर असं सर्व बाजूनी प्रयत्न चालू आहेत. जेवणासाठी शर्थीचे प्रयत्न आहेत. आता ते कशी टेस्ट होते बघूया आपण. आमचा रमेश पांडे बिनकामाचा माणूस आज कामाला लागलाय. वांग सोलतोय भाजलेलं. एवढं सुंदर सोललंय बघ मी. एकदम सुंदर मस्तपैकी छानपैकी सोलतोय. मी तुम्हाला समोरून दाखवतो. समोरून चड्डी नको दाखवू घाणेरडीमध्ये ना, सामान दिसेल. आणि ही वांग सोलतोय तो. ते खाली एक सोलून ठेवले वांग. हे 2 सोलून ठेवल्यात मी. 2 तिसरं सोलतोय आणि मग हे धुणार आम्ही, असं खाणार नाही. आणि रमेशनी सोलले म्हणून हे धुवून घेणार आहोत. मग ह्याचं एक हे करणार. हे आमचे सचिन चतुर्वेदी, सच्चिदानंद हे टोमॅटो सोलतायत भाई. सच्चिदानंद चतुर्वेदी टोमॅटो भाजलेले, भाजलेले टोमॅटो सोलतायत. त्याची सालं काढतायत. आता हे बाट्या बनल्या आहेत आणि ही बाटी पडलेली वाटतं खाली, जमिनीवर पडलेली नाही. ती ही झालंय पातळ झालं. अरे त्याचं हे लावलंय त्याने डब्बूने शेवटचं आहे ते चूरण आहे ना हातामध्ये लागले. तर हे आता हे बाट्या तयार झाल्यात. आता इथे भाजायचं शर्त करतायत आग जळवण्यासाठी. खूप प्रयत्न चालू. पलटी करे की चाहे पलटी किया था रे बाबा ने, अभी तो नीचे से जला. ही वाटी आणलेत आणि हे भाजण्याचं काम चालू आहे जोरदार. हे झालेलं आहे मला. हे चेक करतायत सन्नी शेठ हे झालंय का. आमचे चीफ शेफ निरीक्षण करतात. झालंय. नहीं थोड़ा होने दो. थोड़ा होने दो. चाकू से घुसाए करना तो पता चलेगा. वो घुसेगा ही रे चाकू से. थोड़ा होने दे. चाकू ने का रखल होते का ले. हे आता वांग्याचं भरीत बनणार. हां धोई की बनवायचं. पाणी नाही धोई. आणि हे साहेब आमचे कांदा कापायला बसलेत. बटाटे भाजलेले बटाटे मस्त. आणि तिकडे अशी शेकोटी मस्त पेटवली आहे. त्याच्यामध्ये त्या बाटी भाजायला लावलेल्या आहेत सर्व. हे भाजलेले बटाटे, हा कांदा कापतोय, गाजर, कोथिंबीर हे सर्व टाकून मस्तपैकी भरीत बनवणार. टमाटर ज्यादा नहीं डाली ना, हे एक के विदाउट बहुत है. कांदा लसूण वाला भरीत बनतंय. डबू ये टमाटर ले. ही डाला धनिया चोखा म्हणतात ना याला. चोखा धनिया मिरच्या डाला. सचिन मिरची धनिया काटा ना.
काय काय आणि मिर्ची रे, हाँ आमचं बनायचं धनिया देखा, धनिया और मिर्ची होता। मैंने ये चावल बनाया है। ये घर का एक्सपीरियंस है इनका, इनका घर का experience, रोज बनाते ये हर रोज काम कर करके और ये दाल देखो, दाल रमेश पांडे हमारा सन्नी स्पेशल दाल। अभी तड़का नहीं लगी है, अभी तड़का लगना तड़का बाकी है। लगना बाकी है। और ये राइस जबरदस्त हुआ है औरत भाई। भी नहीं बनाएगी, कोई नहीं बनाएगा, एक नंबर बनाए, एक नंबर कोई राइस नहीं बनाएगा ऐसा। अरे, लय भारी चावल गलती बनाया से है बन भाई। गए। बाटी आहे ना, हे बाटी भाजून आल्या बघा, हे बाटी आहे आणि आता चोखा तिकडे बनतोय। हे विदाऊट कांदा लसूण लिट्टी चोखा तयार झालेला आहे। हे आमच्या रमेश पांडेसाठी, जो कांदा लसूण खात नाही, जैन माणूस आहे आणि आता हे तोडतोय तो जैन बाटी चोखा। जैन बाटी चोखा। अरे इसमें ज्यादा डाल दिया सन्नी ने। इसमें अभी घी डाल रहा है, घी डाल रहा है उसमें, अभी घी डाल के मस्त तैयार करेंगे उसको। अरे गिरने तो दे, उसमें झंडू डुबाते हैं घी में। तो झंडू हाँ, बस बस इसमें डाल अभी थर्ड वाले में। अरे ये नाही सांगता ते सांगता हो, बस 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 अरे का घी है पर गिरे तो दा घी। डाल दे ये ऊपर। तो दिया, डालने दे उसको, खाने देना, अपन कम खाएंगे। हाँ, इस पे डाल, इस पे डाल। अरे चुप, ये रमेश फालतूगिरी मत कर यार। अभी कैसा पूरा एकदम घी डाल के घी डाल के ये और ये नहीं है ना, बाटी चोखा दाल ये चावल। बाटी, ये चोखा, ये दाल, ये चावल। दाल और ये चावल, काकड़ी। ऐसा मस्त काकड़ी के साथ रमेश खा रहा है भाई। हाँ रमेश, हे कसं झालंय लिट्टी चोखा? अप्रतिम, अप्रतिम झालंय ना? अशी डाळ हा, भेटणे नाही, बरोबर। ती पण आणि जैन हे सन्नीनी सन्नी घरी special डाळ. प्रॅक्टिस करून करून बायकोमुळे त्याला पूर्ण प्रॅक्टिस झाल्या त्याच्यात त्याने डाळ बनवायची गोल्ड मेडल घेतलंय याच्यामध्ये त्याने एकदम. आणि एकदम जबरदस्त डाळ बनवले भाई। आणि लिट्टी चोखा पण एकदम जबरदस्त झालाय आणि वरनं साजूक तूप ओतून ओतून, हे बघा साजूक साजूक ओतून तूप ओतून आहे. त्याच्यावर राईस बघा बासमती आमचा एकदम. आणि अशी मजा केली आहे। तर तुम्हाला आता समजलंच असेल कसं बनवायचं लिट्टी चोखा। नसेल समजलं, माझा नंबर आहे, मला फोन करा, मी सन्नीला सांगेल, सन्नी तुम्हाला पूर्ण गाईडलाईन देईल कसं बनवायचं लिट्टी चोखा। तर तुम्ही पण एकदा घरी जरूर ट्राय करावे। पैसा घुमते रे हे बघा, ही आहे बाटी, ही आहे चोखा, हा आहे राईस आणि हे डाळ। आता मस्तपैकी खातो आणि तुम्हाला सांगतो कसं झालंय। बनवायची तर मजा भारी आली आहे, आता खाल्ल्यावर कसं लागते तुम्हाला सांगतो। ही डाळ आहे मस्त भाई, बघा कलर, रेड कलर। ह्याच्यात नाही टाकायची येड्या, नाही नाही, राईसवर टाकायची। कॅमेरा लावलाय मी। हाँ उसमें बुढ़ाने का ये दाल बाटी, दाल बाटी चोखा, हाँ सन्नी की दाल नहीं दे। ये दिला रे। तू धक्का मारत रे, हम लोग नहीं। हट कौन बोला? कौन कौन ये चोखा बोला। कौन बोला भोसडीचा ये डब्बू आराम से खा, आराम से खा, छान पैकी डाळ आहे, भात आहे, सगळं खा व्यवस्थित। अजून पाहिजे बा? तो भाई ये बाटी बहुत अच्छा हुआ है, एक नंबर। चोखा भी हम लोग टेस्ट कर रहे हैं अभी। बाटी चोखा पण खा बरोबर। चोखा भी अच्छा है, अभी दाल देखता हूँ कैसा है। जो खाने का मजा है ना, ये राइस कैसा है मैं बताता हूँ। इसमें क्या है, नीचे बैठे नीचे। खुर्ची के व्यवस्थित है हे नको घेऊ परत. एक नंबर दाल हुआ है ए, भाई। चादर पे बैठो नीचे आराम से मस्त पैकी। तर अशा पद्धतीने आपला बाटी चोखाचा कार्यक्रम झालेला आहे, मस्तपैकी छानपैकी, आणि आम्ही मस्त खाल्लाय, मजा केली आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती, आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इंडिया।